हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात सगळे? आनंदी ना? असायलाच हवं, कारण आपण कुठे आहोत? तर या थॉट दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर आहोत. त्यामुळे आपण आनंदी असायलाच पाहिजे. जवळजवळ 1 वर्षांनी मी भेटते. काही अडचणी होत्या, त्यामुळे जमलं नाही व्हिडिओ अपलोड करायला. कालच एक वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्यावर आध्यात्मिक रहस्य त्याचं आणि वैज्ञानिक रहस्य हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तरी आपल्याला जर का आवडला तर आपण नक्की लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करू शकता. धन्यवाद. आपण मागच्या वर्षी तणावमुक्त जीवन कसं जगायचं याचा अभ्यास सुरू केला होता. तो आपण आता कंटिन्युटीमध्ये करणार आहोत. आत्ताची जी सध्याची बाहेरची परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे, भोवतालची परिस्थिती आहे, ती कशी आहे? सतत तणावग्रस्त आहे. म्हणजे अगदी माझ्याकडे जेव्हा लहान मूल येतं किंवा ज्येष्ठ वृद्ध मंडळी येतात, तेव्हा त्यांच्या तोंडात एकच शब्द असतो की मॅडम, मला स्ट्रेस आहे. आमच्या लहानपणी स्ट्रेस हा शब्दसुद्धा आमच्या तोंडात नव्हता. स्ट्रेस हा शब्द आम्ही कधी उच्चारला पण नाही. पण आत्ता हे सत्य आहे की स्ट्रेस आहे. तर आपण हा स्ट्रेसपासून मुक्त कसं व्हायचं हा आपण अभ्यास तर नक्कीच करणार आहोत. पण आज थोडंसं एक आपल्या आवडत्या कवितेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा आपल्याला कशी मिळवता येईल ते मी आज आपल्यासमोर, म्हणजे अशी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. आपल्या चॅनलचं ध्येय काय आहे, म्हणजे बोधवाक्य काय आहे? तर चेहऱ्यावर स्मित हास्य आणि मनात सकारात्मक विचार. जैसा सोचोगे वैसा बन जाओगे. मनात कधीही नकारात्मक विचार आणायचे नाही आहेत. नेहमी सकारात्मक राहायचं आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर. आता तुम्हाला कळलं असेल की कोणती कविता. या कवितेतून पाडगावकर आपल्याला खूप मोठी सकारात्मक एनर्जी देऊन जातात. तर आज आपल्यासमोर ही कविता सांगणार आहे, सादर करते. म्हणजे आपल्या ती परिचयाची आहेच आहे. दार उघड. चिवतई चिवतई दार उघड. दार उघड चिवतई चिवतई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन. दार असं लावून जगावरती काऊन. किती वेळ डोळे मिटून आत बसशील. किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलंच मन आपणच खात बसशील. आपलंच मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा. वारा आत यायलाच हवा. मोकळा श्वास घ्यायलाच हवा. चिवताई, वारा आत यायलाच हवा. मोकळा श्वास घ्यायलाच हवा. जशी फुलं असतात तसं काटेही असतात. जशी फुलं असतात तसे काटेही असतात. सरळ मार्ग असतात तसे फाटेही असतात. सरळ मार्ग असतात तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात. पांढरे शुभ्र बगळे असतात. गाणाऱ्या मैना असतात. पांढरे शुभ्र बगळे असतात. कधी कधी कर्कश कावळेच फक्त असतात. चिवताई, कधी कधी कर्कश कावळेच फक्त असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील. कावळ्याचे डावपेच पक्के असतील. त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. कावळ्याचे डावपेच पक्के असतील तर त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील. तरीसुद्धा या जगात वावरायचं असतं. तरीसुद्धा या जगात वावरायचं असतं. चिवताई, आणि आपलं मन आपल्याला सावरायलाच लागतं. आपलं मन आपल्याला सावरायलाच लागतं. दार उघड चिवताई दार उघड. दार उघड चिवताई दार उघड. अगं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं. अगं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं.
आपलंसुद्धा आपल्यालाही होत असतं पारकं. आपलंसुद्धा आपल्यालाही होत असतं पारकं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण खिन्न का व्हायचं? मोर धुंद नाचतो म्हणून आपण खिन्न का व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नाही ग चिवताई, तुलना करीत बसायचं नाही. प्रत्येकाचं वेगळंपण असतं, प्रत्येकाचं एक वेगळंपण असतं. प्रत्येकाच्या आत फुलणारं एक फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं एक मूल असतं, प्रत्येकाच्या आत फुलणारं एक फूल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं एक मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड चिवताई, दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही चिवताई, निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही. आणि आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही अडत नाही. आणि आपलं दार बंद म्हणून कोणाचंच काही अडत नाही. आपणच आपला द्वेष करू लागतो, आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आणि आपल्याच अंधारात आपलं मन भरू लागतं, आणि आपल्याच अंधारात आपलं मन भरू लागतं. चिवताई, पहाटेच्या रंगात तुझं घरटं झालं. चिवताई, पहाटेच्या रंगात तुझं घरटं झालं. तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. पण तुला कळलंच नाही ग चिवताई, तुला कळलंच नाही. तुझं घर बंद होतं, तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. चिवताई, बंद घरात बसून कसं चालेल? चिवताई, बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती काऊन कसं चालेल? जगावरती काऊन कसं चालेल? चिवताई, दार उघड. चिवताई, दार उघड. कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही सुंदर रचना निशब्द आहे. आपल्याच मनाची कवाडं, दारं जर का आपण बंद केली तर काय घडतं हे आपल्याला माहिती आहे. न होता मनासारखे दुःख मोठे. आणि मग दुःख करून आपणच आपली दारं बंद केली तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा येणारी जी आहे इतरांकडून, निसर्गाकडून, सर्वकडून, त्या ईश्वराकडून, ती कशी आपल्याला प्राप्त होणार? म्हणून इथे कवी म्हणतो की चिवताई, दार कधी बंद करू नकोस. म्हणजे मन कायम, मनाची दारं कायम उघडी ठेव. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर आपलं GPS कायम ऑन ठेवायचं आहे. आपल्याला GPS म्हणजे काय हे आधी सांगितलं गेले. आज परत थोडेसे रिव्हिजन करूयात. GPS म्हणजे फोकस ऑन गुड, P म्हणजे फोकस ऑन प्रेझेंट, आणि S म्हणजे सेल्फ. ह्या सेल्फमध्ये फोकस ऑन गुड म्हणजे आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, गुणग्राहक बनायचं आहे. आपण फक्त आपल्यातले गुण आणि इतरांचे गुणच बघायचं आहे. तुलना कधी करायचीच नाही आहे. आपण सेल्फ टॉक करायचं आहे. सेल्फमध्ये सेल्फ टॉक करायचं आहे. सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःवर जो मनुष्य प्रेम करत नाही तो इतरांवर पण प्रेम करू नाही शकत. आणि सेल्फ रिस्पेक्ट पण स्वमानामध्ये राहायचं आहे. आणि प्रेझेंट टेन्समध्ये पण जगायचं आहे. बी इन प्रेझेंट. पास्टमध्ये गेलो आपण तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन काही काळ लांबलं तर आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. आणि जर का आपण फ्युचरची चिंता करत बसलो तर आपल्याला एन्झायटी डिसऑर्डर होते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला पास्ट आणि फ्युचरमध्ये अडकायचं नाही आहे आत्ता. म्हणजे पास्टचं चिंतन करायचं नाही आहे आणि फ्युचरची चिंता करायची नाही. मग काय करायचं तर आपण फोकस इन प्रेझेंट म्हणजे वर्तमानात जगायचं आहे. त्यामुळे आपलं GPS कायम ऑन ठेवायचं आहे. आणि GPS जर का आपण सतत ऑन ठेवलं तर आपण कायम आनंदी राहू. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या विचारांवर लक्ष द्यायचं आहे. अटेन्शन प्लीज. आणि आपल्या मन, त्या मनाला सुमन बनवायचं आहे. मनाचं दमन आपल्याला करता नाही येत. योगी असतात त्यांना ते जमू शकतं.
पण मनाचं आपण सुमन कसं करायचं, तर आपल्या मनामध्ये जे येणारे विचार आहेत ते विचारांचं शास्त्र आपण मागे बघितलं आहे. पण ते विचार जर का नकारात्मक असतील, व्यर्थ असतील, अनावश्यक असतील, तर आपण ते फेकून द्यायचं आहे आणि आपण सकारात्मक एनर्जी, सकारात्मक विचारांनी आपलं मन सकारात्मक करायचं आहे. आणि मनाशी थोडंसं 24 तासामध्ये आपण 7-8 तास झोपतो किंवा 5 ते 8 तास झोपतो, 5 ते 7 तास जनरली. पण एरवी नंतर जेव्हा आपण काम करत असतो ते कामसुद्धा सोडून आपण स्वतःसाठी एक 10 मिनटं काढू शकत नाही का हो? काढायचं आहे. कारण आपण स्वतःवर प्रेम करायचं आहे. स्वतःच्या मनाशी बोलायचं आहे. स्वतःच्या मनाला अंजारायचं आहे, गोंजारायचं आहे. त्या मनाला विचारायचं आहे, हे मना, तुला काय हवं आहे? मनाचे लाड पण करायचे आहेत. तसंच त्या मनाला शिस्त पण लावायची आहे. मन म्हणजे काय, तर सोचणे की शक्ती, विचारांची शक्ती, विचार करण्याची शक्ती. मग ते आपण योग्य विचार करतोय की नाही, त्यामुळे ही शिस्त पण आपण मनाला लावायची आहे. मनाला घोडा वगैरे म्हणलेले आहेत, कल्पना केलेल्या आहेत, म्हणजे घोडा म्हणून. कारण घोडा हा धावतो ना, त्यामुळे मन एकदा इकडे असतं तर एकदा तिकडे जातं. त्यामुळे मनाला आवर घालायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. मग काय करायचं आहे, तर मनाचं सुमन करायचं आहे. हे छोटंसं एका कवितेतून आपल्याला सांगितलं गेलं आहे की आपण कधी निराशेच्या दरीमध्ये आपल्याला झोकून द्यायचं नाही आहे, तर आपण नेहमी सकारात्मक राहायचं आहे. सकारात्मक ऊर्जेने आपण भरून जायचं आहे. बघा आपल्याला पटतंय का? आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे टप्पे बघूयात आणि आजपासून आपलं GPS कायम ऑन ठेवूयात. अटेन्शन प्लीज. दर 1-1 तासाने 1 मिनटं स्वतःच्या मनाला बजवायचं आहे. अटेन्शन प्लीज. कुठले विचार करतो आहेस? स्टॉप. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टास्क बघूयात, म्हणजे पुढचं प्लॅनिंग करूयात की मन हे तणावग्रस्त कसं होणार नाही, मन हे स्टेबल कसं राहील. सो आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन.